नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी तुम्हाला कालचे म्हणजे 7 मेचे कांद्याचे बाजारभाव सांगणार आहे. 8 मेचे बाजारभाव तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओ चॅनलवरती बघायला मिळेल. जराशी तब्येत बिघडलेली असल्या कारणाने व्हिडिओ येत नव्हते. तर आपण बाजार समित्यांची आवक आणि बाजारभाव बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले बाजार समिती आपण बघणार आहोत ती म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 4,575 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. त्याचबरोबर अकोला या बाजार समितीमध्ये 673 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 5,276 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 170 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 585 रुपये. चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 480 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,750 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 10,528 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,150 रुपये. खेड चाकण या बाजार समितीमध्ये 200 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. मनसर या बाजार समितीमध्ये 16,453 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,250 रुपये. विटा या बाजार समितीमध्ये 50 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. त्याचबरोबर सातारा या बाजार समितीमध्ये 317 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये 8,856 क्विंटल चिचवड कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,550 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,200 रुपये. जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये 52 क्विंटल चिंचवड या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 650 रुपये. सोलापूर या बाजार समितीमध्ये 337 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 650 रुपये. जळगाव या बाजार समितीमध्ये 1,410 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,187 रुपये आणि सर्वसाधारण भाव 775 रुपये. धाराशिव या बाजार समितीमध्ये 33 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 4,040 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,250 रुपये. गेवराई या बाजार समितीमध्ये 300 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 450 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 725 रुपये. कुर्डवाडी मोड निंब या बाजार समितीमध्ये 252 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 151 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 651 रुपये. हिंगणा या बाजार समितीमध्ये 25 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 1,000 रुपये होता. सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 4,433 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 875 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 60 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये. पुणे मांजरी या बाजार समितीमध्ये 80 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. चाळीसगाव नागदरोड या बाजार समितीमध्ये 5,200 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,026 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये. त्याचबरोबर मलकापूर या बाजार समितीमध्ये 700 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 650 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. जामखेड या बाजार समितीमध्ये 1,776 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 650 रुपये. वडगाव पेठ या बाजार समितीमध्ये 500 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. वडूज या बाजार समितीमध्ये 25 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 41 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये.
कामठी या बाजार समितीमध्ये 1 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 5,050 रुपये, जास्तीत जास्त भाव 6,050 रुपये आणि सर्वसाधारण भाव 5,550 रुपये. त्याचबरोबर शेवगाव या बाजार समितीमध्ये 1,460 क्विंटल नंबर 1 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 1,440 क्विंटल नंबर 2 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 500 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 800 क्विंटल नंबर 3 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 250 रुपये. अहिल्यानगर या बाजार समितीमध्ये 48,278 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,250 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 750 रुपये. येवला या बाजार समितीमध्ये 8,680 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,280 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 1,341 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 101 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,051 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये. नाशिक या बाजार समितीमध्ये 3,435 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. त्याचबरोबर लासलगाव या बाजार समितीमध्ये 15,360 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,599 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 1,125 रुपये. लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 4,995 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,070 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 900 रुपये. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 10,958 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,351 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,050 रुपये. मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 16,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,195 रुपये आणि सर्वसाधारण भाव 780 रुपये. सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 1,171 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,081 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. रावरी वांबोळी या बाजार समितीमध्ये 5,080 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. कळवण या बाजार समितीमध्ये 8,650 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,705 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 1,050 रुपये. संगमनेर या बाजार समितीमध्ये 12,520 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 900 रुपये. त्याचबरोबर चांदवड या बाजार समितीमध्ये 23,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,590 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 990 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 7,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,251 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 1,000 रुपये. लोणंद या बाजार समितीमध्ये 2,535 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 950 रुपये. कोपरगाव या बाजार समितीमध्ये 7,140 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,125 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 830 रुपये. कोपरगाव या बाजार समितीमध्ये 10,600 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,001 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 750 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 43,200 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,099 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 1,100 रुपये. पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 2,148 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 450 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 825 रुपये. साक्री या बाजार समितीमध्ये 1,190 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 425 रुपये, जास्तीत जास्त भाव 950 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 800 रुपये. भुसावळ या बाजार समितीमध्ये 91 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 800 रुपये. रामटेक या बाजार समितीमध्ये 23 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 1,300 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 7,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,450 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 1,150 रुपये. उमराणी या बाजार समितीमध्ये 19,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,587 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 1,200 रुपये.
नामपूर या बाजार समितीमध्ये 5,288 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,385 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 800 रुपये. नामपूर करंजजाड या बाजार समितीमध्ये 800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 900 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजचे उन्हाळी कांदे आणि लाल कांदा, लोकल कांदा यांचे बाजारभाव आपण बघितलेले आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचे म्हणजेच 8 मेचे बाजारभाव संध्याकाळी चॅनलवरती नक्की पडतील. आणि जर नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.